365 दिवस आता क्रिकेट आणि क्रिकेटच आपल्याला बघायला मिळतं. लेदर बॉलचं क्रिकेट असेल, टेनिस बॉलचं क्रिकेट असेल. खरं तर टेनिस बॉलचा क्रिकेटचा हंगाम संपला आणि आता रबर बॉलच्या स्पर्धांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून आनंदानं सांगावं लागेल. पालघर जिल्ह्यातील मानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा SP बॉईज ट्रॉफी 2026 अतिशय दिमागदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं करण्यात आलेलं आहे. पहिला सामना सफाळे वर्सेस गावदेवी बैतीपाडा. दुसरा सामना जितू 11 दातुरे वर्सेस प्रकाश एडमन. तिसरा सामना विठ्ठलवाडी वर्सेस आई आशापुरी एडमन. चौथा सामना मंगलमूर्ती बिराधन उज्ज्वल संघ मताने. पाचवा सामना त्रिशिका कसराळी वर्सेस श्री जागमाता रावळे. सामन्याला होते सुरुवात. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. थोडासा कुटपदा चेंडू मिड ऑफला खेळ आहे. एकच धाव मिळेल विराजला. विराजचं खातं खोललं जाते. सकाळच्या सत्रामध्ये प्रो लिंकवरती जे प्रेक्षक आहेत आणि या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहे SP बॉईज ट्रॉफी 2026च्या 6व्या पर्वाचा, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या बिनबाद 1. संकेत गोलंदाजी मार्कवरती आघाडीचा गोलंदाज. बिनीचे फलंदाज विराज आणि अजय. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन. थर्ड मॅन पॉइंट कावा इष्टा कावा लॉंग अप लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग फाईन लेग. भन्नाट वेगाचा बाउन्सर डोक्यावरून गेलाय. पावसाचा वेग वाढलाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. काल त्याचं प्रमाण अधिक वाढलं होतं. बाउन्सर टाकला गेला. त्याचबरोबर या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 फॉर ओव्हरचा देखील इशारा. हार्दिक स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये. आणखीन एक भन्नाट वेगाचा बाउन्सर आपटभर टाकण्याचा प्रयत्न होतोय सातत्यानं. बाईकचा इशारा केला. हा चांगला चेंडू होता. आपटभर टाकत असताना तो चांगला बाउन्स होणं, योग्य टप्प्यावर टाकणं गरजेचं असतं आणि तेच घडलं आहे मैदानावरती. यापूर्वी आपटभर टाकत असताना निश्चित डोक्यावरून चेंडू गेला. तर त्यानंतर आता रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. टीव्ही अंपायर दानिश शहा. टीव्ही अंपायर SP बॉईज ट्रॉफी 2026. आणि आता काही क्षणासाठी सामना तर थांबलेला आहे. विराज 1 वरती घेतोय. धावसंख्या बिनबाद 3 आहे. ऑनफिल्ड अंपायर आपल्याला डिसिजन घ्यावा लागेल. ऑनफिल्ड अंपायर आपल्याला डिसिजन घ्यावा लागेल. नितेश, तुमचा रिव्ह्यू या ठिकाणी तुम्हाला रिटेन मिळेल, कारण तुम्ही रिव्ह्यू घेतला आहे. परंतु नितेश, ऑनफिल्ड अंपायर डिसिजन तुम्हाला घ्यावा लागेल. ओके. धावसंख्या 3. संकेत गोलंदाजी मार्कवरती. डावखुरा फलंदाज विराज ऑन स्ट्राइक.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, यष्टी रक्षण खूप चांगलं होतं, धाव घेण्याचा प्रश्न नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी आपण पाहताय. डे 5 5व्या दिवसाचा खेळ, सकाळचं सत्र आणि आता बरोबर 10:30 झालेत. धावसंख्या 3. आणखीन एक बाउन्सर टाकला, त्यानंतर नो बॉलचा इशारा, 1 फॉर ओव्हरचा इशारा यापूर्वी झाला होता. सातत्यानं आखूटप्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, तर आता साजिद लाला या स्पर्धेमध्ये फ्री हिटचा इशारा देखील करत असताना SP वॉइस ट्रॉफी 2026 पिक्चर आहे सुपर हिट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. ते घुमा के खेलने का मौका मिलेगा बल्लेबाज को. टायमिंग प्रॉपर करता आलेलं नाहीये. ऑन साईडला चेंडू खेळला गेलाय. मिड ऑन मध्ये आहे किरण गुरुद्वान. आज या भावावरती सर्वांच्या नजरा असणार आहेत. धावसंख्या बिनबाद 5. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. जितू 11 दातिवरे आणि जयप्रकाश इडवन संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉससाठी सज्ज राहा. फॉर्मॅलिटीज पूर्ण करून इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ओ वेगवान बन्नट वेगाचा चेंडू, पाऊस पडला त्याचा फायदा घेत असताना गोलंदाज संकेत. गावदेवी बैतीपाडा सफाळ 11 महत्त्वाचा सामना. सफाळ 11 संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराज 2, अजयला आपलं खातं खोलायचं आहे. धावसंख्या गावदेवी बैतीपाडा बिनबाद 5. दावेदार संघ आहे मैदानावरती सफाळ 11. आणखीन एक बन्नाट वेगाचा चेंडू, सुरेख गोलंदाजी करत असताना संकेत या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावपलकरती धावा आहेत बिनबाद 5. थँक्यू कुंदन. वेलकम बॅक. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहात SP वॉइस ट्रॉफी 2026चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, मनोरंजनाचा डबल बार. रोहन आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज. डावखुऱ्या फलंदाज विराजसाठी. विराज खेळतोय 2 वरती. ऑन साईडला खेळायचं होतं, ॲक्रॉस आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. यष्टी रक्षण खूप चांगलं होतं आहे. धावसंख्या बिनबाद 5. डॉटपननं सुरुवात केली रोहननं. पायावरचा चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला, पायाला ब्रश होतो चेंडू आणि यष्टी रक्षण या मॅचमध्ये अप्रतिम झाले. 5 धावांची भागीदारी. 9 चेंडूमध्ये स्ट्राईक रेट चांगला नाही आहे. हे चांगले संकेत नाहीत गावदेवी बैतीपाडा संघासाठी. अभेद भरपूर वरती गेलाय चेंडू. स्कोअरलेगचं क्षेत्ररक्षक या चेंडूच्या खाली येणार का पाहूया. प्रयत्न केला परंतु त्याचा प्रयत्न अपुरा पडलेला आहे. डीप मिडविकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. हे 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते. नोमॅट लँडमध्ये चेंडू पडला आहे. मिस्टॅम स्ट्रोक. अजूनही या इनिंगमध्ये एकही चौकार नाही, एकही षटकार नाही आहे. धावसंख्या बैतीपाडा प्रथम बॅटिंग करत असताना बिनबाद 8. जितू 11 दातिवरे जयप्रकाश इडवन संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉससाठी सज्ज राहा. 3 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात रोहनने. हुक केलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावांकरता षटकार. या इनिंग मधला पहिला षटकार. धावसंख्या 14. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू, नो बॉलचा इशारा पंचांचा. SP वॉइस ट्रॉफी 2026 पिक्चर आहे सुपर हिट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. साजिद लालांचा हात डोक्यावरून गरगर 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 फिरलाय
आणि आता बॅटही गरगर फिरते का ते देखील पाहणं गरजेचं आहे. ऑन साईडला सुरेख फटका स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली खराब क्षेत्ररक्षण चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. 2 धावा पूर्ण होतील का? तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 3 धावा पूर्ण होत आहेत. वैतीपाडा संघाला धावांची भूक वाढवणं गरजेचं आहे. रोहनचे षटक अत्यंत महत्त्वाचं. विराज 5, अजय 9 वरती आहे. धावसंख्या बिनबाद 18. हळूहळू धावांचा वेग वाढवत असताना दोन्ही बॅट्समन 5 षटकांचा सामना 11 चेंडूमध्ये 18 धाबा. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी वैतीपाडा संघ. रोहनचे षटक अतिशय महत्त्वाचं आहे. 5 चेंडूमध्ये 13 धाबा त्याने खर्च केल्या आहेत. सफाळे संघाकडे महागडे षटक आहे. तर वैतीपाडा संघाला एका मोठ्या षटकाची नितांत आवश्यकता होती. डावखुरा विराज स्टॅकरेनला. ओहो, डावखुरा फलंदाज विराजच्या बॅटमधनं रुबाबदार षटकार. हे 2 संघ मैदानावरती 24 धाबा धापावरती. पहिल्या षटकात धाबा आल्या होत्या फक्त 5. या षटकात 19. कमबॅक म्हणजे काय तर टीकाकारांना दिलेलं सडेतोड उत्तर असतं. पहिल्या षटकात दबदबा राहिला सफाळी संघाचा आणि दुसऱ्या षटकात कमबॅक केले गावदेवी वैतीपाडा संघाने. खूप चांगली बॅटिंग या मॅचमध्ये. अजय एक षटकार त्याच्या पाठमधून विराजने एक षटकार ठोकलाय आणि दोघांना आता सूर सापडलाय. पाऊस हा पॉवर हाऊस ठरलाय दुसऱ्या षटकामध्ये वैतीपाडा संघासाठी. संख्येचे षटक अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिल्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली गेली होती. फाईन चेंडून दिशेनं चेंडू वळवलाय. अप्रतिम फटका. जबरदस्त बॅटिंग अजयची. अजयचा धमाकेदार बॅटिंग षटकार. जे 2 षटकार त्याच्या बॅटमधून फाईन लीगच्या क्षेत्रामध्ये त्याने ठोकलेत आणि हा जबरदस्त आहे. जबरदस्त आघात. चेंडू फेकून दिलाय. चेंडू व या ठिकाणी ठोकलाय प्रेक्षकात. स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकार. पलकदाबा 36 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. विराज 11. अजयचं इंजिन गरम झालंय. हा फटका सुरेख होता. सुंदर टायमिंग होतं. यापूर्वी मिस टाइम स्ट्रोक होते. टायमिंग प्रॉपर करता आलं नाही. परंतु जेव्हा मिडल लेगवरती चेंडू होता त्या चेंडूवरती स्क्वेअर लेगला खेळलेला अप्रतिम फटका. आता खरी मजा येणार आहे कारण सफाळी संघ देखील उत्तर देण्याकरता तयार आहे. धावसंख्या 36. ओ हो हो माय गॉड. आम्ही नाही करत तडजोड. आम्ही उत्तर देतो सडे तोड. तोडफोड बॅटिंग. अजयचा तिसरा षटकार. चेंडूमध्ये धावसंख्या 42 धाबा पलकावरती. संकेतवरती हल्ला झालाय. षटकारांची हॅट्रिक पाहिली त्यानंतर पहा हा चौथा षटकार. ओ माय गॉड. अजय मैदानावरती जबरदस्त कामगिरी करत असताना टिट फॉर टॅट मैदानात तळपते अजयची बॅट.
बल्लेबाजी अप्रतिम बॅटिंग अजय 33 वरती पोहोचलाय. 4 षटकार या पट्ट्याने ठोकलेत. प्रतिस्पर्धी संघाच्या आशा आकांक्षांना सुरुंग लावण्याचे काम सुरू झालंय. बिनीचे बॅट्समन विराज आणि अजय पहिल्या गडेसाठी 48 धावांची भागीदारी. वाह, सुरुवात संत होती पण त्यानंतर दुसऱ्या षटकात अजयने सांगितलं शांत बसायला मी काही संत नाही. या तुफानी पावसामध्ये इथे मी तुफानी बॅटिंग करण्याकरता आलेलो आहे. 48 धावा तापाल का वरती. हा पाचवा ठोकलाय. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा नाद करू नये. नाद ठेवला बॅटिंग अजय. बॅटिंग अजय कडून 5 षटकार पट्ट्याने ठोकले. 6वा येणार का? षटकार येणार का प्रश्न आहे. जर आज षटकार आला तर इतिहास रचला जाईल. ओ माय गॉड, भन्नाट वेगाचा चेंडू डोक्यावरून गेलाय. चेंडू सीमारेषा पार. पंचांचा इशारा पाहूया. साजिद त्याला वाईट वाजता इशारा. याचा अर्थ या ठिकाणी या 5 धावा तुम्हाला मिळणार आहेत. हा फायपर भागात पडणार आहे. 5 षटकार आलेत, 5 धावा आलेले आहेत आणि आता 5 स्टार खेळाडू मैदानावरती आहे. पहिल्या षटकात 5 धावा पण आलेले आहेत आणि आजचा 5वा दिवस पण आहे. आज 5 स्टार खेळाडू मैदानावरती आहे. मजा येणार. टाळ्यांचा गजर. वैतीपाडाचा संघ टाळ्यांचा गजर करतायत. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत. हजर. नो बॉल. ओ माय गॉड, टाळ्यांचा आवाज वाढलाय. टाळ्यांचा गजर वाढलाय. अजयचं इंजिन गरम आहे. अजयची गाडी आता 5व्या घेरवरती आहे. दिवस 5वा. 5 षटकार. आता 5 धाबा देखील आले आहेत. त्यानंतर नो बॉल. नो बॉल म्हणजे त्यानंतर फ्री हिट. SP बॉयज ट्रॉफी 2026 पिक्चर आहे सुपर हिट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. आणि त्यानंतर अजयनं आज संपूर्ण प्रेक्षकांना दिले ट्रीट. फ्रीट वरती षटकार. 6 षटकार ठोकणारा पहिला खेळाडू आजच्या या 6व्या पर्वामध्ये. वा वा वा, इतिहास रचला गेलाय. आणि अजय जरा या बाजूला बॅट तुमची येऊ द्या. काय बॅटिंग केले तुम्ही, जबरदस्त बॅटिंग. 66 धावा धापलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 45 वरती अजय या ठिकाणी बॅटिंग करत असताना अप्रतिम. 600 रुपयाचं पारितोषिक रोहिदास भगत सामन्यात आले रंगत. 600 रुपयाचं पारितोषिक. 6 षटकार आज पट्ट्याने ठोकले. वा जय वा. संघाला वा विजय. मैदानावरती चमकदार कामगिरी करतोय अजय. जे प्रेक्षक प्रोलिंग वरती पाहतात त्यांच्या माहितीसाठी आणि रोहिदास दादा थँक्यू सो मच. 600 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. पैसा वसूल बॅटिंग केले तर ते 6 षटकार पहा अजयचे. काय बैटिंग के लिए कमाल की बल्लेबाजी रही अजय की. इस प्रतियोगिता में 6 छक्के जड़ने का कारनामा किया. ये ऐतिहासिक मोमेंट रहेगा बल्लेबाज के लिए. पहली गेंद को खेल दिया था फाइन लेग पर. ये कमाल का स्ट्रोक. 6 रन. उसके बाद में कॉन्फिडेंस के साथ गेंदबाज के आत्मविश्वास के ऊपर प्रहार. टप्पा खाती गेंद अंदर की तरफ आई, बाहर की तरफ चली गई. शानदार स्ट्रोक. लाजवाब बल्लेबाजी बल्ले के बीचों बीच. उसके बाद में ये ज्यादा आगे थी रडार में. इस गेंद के ऊपर हमला किया. गेंद तारामंडल में बॉर्डर के बाहर. ये तीसरा छक्का. बल्लेबाज का बिल्कुल इरादा पक्का है. ये चौथा देखिए ज्यादा आगे गेंद ओवर पिच गेंद थी और इस बार परफेक्ट मिडल ऑफ द बैट गेंद को खेला गया. ये चौथा छक्का था. कमाल की बल्लेबाजी. और उसके बाद में बाउंसर डालने का प्रयास किया गया था. वो वाइड बॉल और उसके बाद में 5 रन. लाजवाब बल्लेबाजी. ये छठा छक्का जो था ना बिल्कुल गेंद तारामंडल में गगनचुंबी सिक्सर. सुपर बैटिंग. फंटास्टिक बैटिंग बाय अजय. इस ओवर में मेला लूटा और संकेत के खिलाफ जो सबसे बेहतरीन खिलाड़ी सफल के उनके खिलाफ 6 छक्के जड़ने का कारनामा किया. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 66. बल्ले का बाहरी किनारा लगा. पीछे खिलाड़ी है. गेंद को फील्ड जरूर करेंगे.
सिंगल के साथ अब मौका मिलेगा बल्लेबाज अजय को बल्लेबाजी करने का। अर्धशतक के बहुत करीब है। या स्पर्धेमध्ये विशाल, जितू, कुणाल, गणेश, अक्षय, प्रथमेश, पार्थ, आकाश, संजय, वरुण, शेखर, शुभम यांचे अर्धशतक आलेत आणि त्यानंतर अजयचं दमदार अर्धशतक। 7वा षटकार पट्ट्याने ठोकलाय। आज तो थांबायचं नाव घेत नाहीये। थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही। षटकार ठोकल्याशिवाय थांबायचं नाही। अर्धशतक ठोकल्याशिवाय थांबायचं नाही। काय पट्ट्याने बॅटिंग केले। 8 षटकार त्याच्या बॅटमध्ये, 14 चेंडूमध्ये 51 धावा। 7 षटकारानंतर थोडंसं वादळ शांत झालेलं आहे। वा 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 अजय 14 चेंडूमध्ये 51 धावा ठोकत आज स्पर्धेमध्ये एक मोठं रेकॉर्ड आहे। 7 षटकार त्याच्या बॅटमधून स्पर्धेत एक मोठा इतिहास रचला गेला। स्पर्धेचा खरं जर विचार केला आजचा 5वा दिवस, स्पर्धेचं हे 6वं पर्व आहे। चॅलेंज केलं जाईल का पाहूया, चॅलेंज केलं जाईल का पाहूया। पंचांचा इशारा येणं गरजेचं आहे। नाही, पंचांचा इशारा नाहीये। धावसंख्या 73। कुटपदा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही। राहुलची खूप चांगली गोलंदाजी। चित्तू, इलेवन दातिवरे, जयप्रकाश एडमन आपण तयार आहात। अत्यंत महत्त्वाचा सामना तुमच्यासाठी असणार आहे। प्रतीक्षेची लढत यानंतर। टॅप केलाय। 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा पूर्ण व्हायला काही हरकत नाही, कारण गॅपमध्ये चेंडू खेळला गेला। उमेश वैती, गावदेवी वैतीपडाचा संघनायक आहे आणि आता अजयनं झळकावलेलं अप्रतिम अर्धशतक, या अर्धशतकासाठी 500 रुपये पारितोषिक। रोहिदास दादांनी 600 रुपये जमा केलेत, कारण 6 षटकार या पट्ट्याने ठोकले। 4 षटकार 75 धावा धापलकावरती। सुरुवात फक्त 5 ने झाली होती। दुसऱ्या षटकामध्ये 19, तिसऱ्या षटकामध्ये 41। या 2 षटकामध्ये धावांची लयलूट झाली। हार्दिक आपल्याला सांगेल या 2 षटकात एकूण धावा किती आलेली आहेत। 75 धावा आणि 41-19। 70 धावांची लयलूट 2 षटकामध्ये। तीन षटकात 70 धावा कुठल्या गेल्या। वैतीपडा, एकदा अजयची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल ना, तर मला तुमच्या टाळ्यांचा आवाज ऐकायचा आहे। टाळ्यांचा गजर। काय जबरदस्त बॅटिंग केले। षटकारांचा पाऊस। 75 धावा धावफलकावरती। सिद्धू, तुझे मनापासून धन्यवाद। लगेच ते 6 षटकार तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आपण केला। प्रयत्न तो सक्सेसफुली तुम्ही दाखवला, त्याबद्दल धन्यवाद। विराजला फक्त एन्जॉय करायचं आहे, बाकी काही करण्याची गरज नाही आहे, कारण आज अजयनं विराट बॅटिंग केले। कमालाची बॅटिंग, लक्षवेधी कामगिरी, हृदयस्पर्शी कहाणी अर्थात त्याच्यासाठी असणार आहे। धावसंख्या 77, बिनबाद 77, नाबाद जिंदाबाद 77 धाबा धावफलकावरती। थांबणार नाही। हाय काय नाही काय, षटकार मारल्याशिवाय मजा येत नाही। अजयच्या बॅटमधून आला 8वा षटकार। आज मैदानावरती अजयची हवा। 9 षटकार आलेत भावा। धावा पण आला का? नाही, धावा नाही आलेला। काय करतोस तू भावा? सपाळे प्रश्न विचारतोय। वैतीपडा खुश आहे। जितका पाऊस जोरदार, तितका धाबांचा पाऊस मैदानावरती पडलाय। 9 षटकार अजयने ठोकले, तो पोहोचला 59 वरती। चांगला चेंडू होता गोलंदाज आयुष्या। 1 धाव पूर्ण केली। दुसऱ्या धावांसाठी प्रयत्न होणार, यात काही शंका नाही। 2 धावा आरामात पूर्ण। तिसरी धाव घेणार का की चौथी पण घेणार? गोलंदाजला धावायचं आहे। अजय मात्र 4थ्या धावेसाठी धावतोय आणि या 4 धावा पूर्ण होतात। वैतीपाडा मैदानात अजयचा राडा।
वैतीपाडा मैदानात अजयचा राडा, तो बोलतोय 6चा पाडा. 9 षटकार ठोकलेत भावा. आणि आता स्कोरबोर्डवरती धावा झाल्या आहेत एकूण 87. शतक होणार का ते देखील पाहूया. 3 चेंडू शिल्लक आहे. एकदा शतक झालंय, दोनदा झाले. 93 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पण झाला होता. व्हाईट बॉल. एक सुवर्ण संधी अजयला आहे. त्यांना आतापर्यंत 63 धाबा केलेत, 9 षटकार आले. 10 षटकार तो ठोकेल का ते देखील पाहूया. रिकॉर्ड है, बहुत बड़ा कीर्तिमान आज अजय के नाम पर. शानदार बल्लेबाजी रही है. 88 धाबा धाबलकावरती. 10वा येईल का पाहूया. लॉंगमध्ये क्षेत्ररक्षक तो चेंडूला थांबवू शकलेला नाहीये. चेंडू स्वतः थांबलाय. 2 धाबा पूर्ण. अजूनही संधी आहे, अजूनही संधी आहे अजयला 10 षटकार ठोकण्याची. 88 वरून आता धावसंख्या एक मोठी झेप घेते. 90 पर्यंत पोहोचले. 2 चेंडू शिल्लक आहे. 2 मोठे फुटके. तुम्हाला 100 पर्यंत जो मॅजिकल फिगर जादू आकड्यापर्यंत पोहोचू शकते. वैतीपाडा संघाने जबरदस्त बॅटिंग केले. विराज 12, अजय 65, धावसंख्या 90. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू सुरेख खेळ. खराब क्षेत्ररक्षण, तरी चेंडू थांबलाय. 2 धाबा पूर्ण होतील. या तिसरी धाव घेणार का. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न टीम साठी घेतोय अजय. 4थी घेणार का. मेहनतीचा चौकार, संघर्षाचा चौकार आपण बघत. हा मेहनतीचा चौकार आहे. आता विराजसाठी टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. विराजसाठी टाळ्यांचा गजर. दोघेही या ठिकाणी बॅट्समन मैदानावरती बसलेत, पण ते गप्प नाही बसलेत. धावतायत, वेगाने धावतायत, जिद्दीने खेळतायत. सफाळी सारख्या एका दावेदार संघाविरुद्ध तुम्ही 94 धाबा ठोकल्यात. 1 षटकार आला तर अजयचे 10 षटकार होतील. 1 षटकार आला तर संघाच्या 100 धावा पूर्ण होतील. आयुष गोलंदाजी मार्क वरती. ओ माय गॉड, अजयचं अर्धशतक, 10 षटकार आणि टीमच्या 100 धावा. रन बनाने के मौके होते 1000, लेकिन शतक नहीं आता बार बार. अर्धशतक नहीं आता बार बार. अजय, अजय तुझी बॅट वरती येऊ द्या. काय पठ्ठ्याने बॅटिंग केले. जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं, जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं, तेव्हा या ठिकाणी आपण उभं राहायचं असतं. आज तुम्ही उभं राहिला. 75 धावांची खेळी, 24 चेंडू मध्ये 10 षटकार, 2 खणखणी चौकार. आता जर टाळ्या नाही झाला, वैतीपाडा अजयने केलाय राडा. आज या भावानं, या पट्ट्याने जबरदस्त बॅटिंग केले. 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. केतन, त्याचबरोबर आगरी कोळी किचन, उमेश वैती, आदित्य किणी यांच्याकडून या अत्यंत धमाकेदार इनिंगसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जी रक्कम आपण या ठिकाणी सांगितलं लगेच जमा पण करा, कारण आता रोहिदास सरांनी 600 रुपये जमा केलेले आहेत. बघा, ते स्वतः ऑर्गनायझर आहेत, त्यामुळे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे. लगेच पुढचा मॅच जितू 11 दातेवरी आणि जयप्रकाश एडबन हा सामना त्याचा टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या 101 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवले गेलेले आहे. आपण एखाद्या मंदिराला देणगी देतो ना, तेव्हा तिथे तुमच्याकडे 2 पर्याय असतात, एक 51 आणि दुसरा आकडा असतो 101 चा. आज देणगीचा आकडा आलाय आणि आज अजयने भरभरून दिले आपल्या संघाला. वैतीपाडा अजयसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. पण दुसऱ्या बाजूला सापाळे देखील मैदानात राडा घालण्याकरता तयार आहेत. ते देखील धमाकेदार कामगिरी करतील. किरण गुरुद्वान, आज तुझा खेळ पाहण्यासाठी ते प्रेक्षक आलेले आहेत. पुढचा सामना आहे त्याचा टॉस करतो आहे.
वेलकम बॅक. सहर्ष स्वागत आहे या सकाळच्या निसर्गरम्य अशा वातावरणात. अगदी निसर्गाचं सौंदर्य प्रतिम पाहायला मिळतं आणि रिमझिम पाऊस पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काल अतितीव्र मुसळधार पाऊस पाहायला मिळाला आणि बऱ्याच ठिकाणी मात्र भरपूर झोडपलं. आपण पाहिलं तर मुंबईमध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने झोडपलं आणि आजच्या या 5व्या दिवसाला प्रारंभ झालाय आणि अज्जूच्या बॅटमधून धावांचा अगदी मात्र वेग वाढला. किरण गुरुद्वानचा पहिल्याच बॉलवर तडका पाहायला मिळतोय. टिट फॉर टॅट. तुम्ही षटकार मारलेत तर आम्ही सुद्धा मारण्यासाठी सज्ज आहोत. 6 धावा. एक रनचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्याच बॉलवर दमखम दाखवणारा केजीच्या बॅटमधून षटकार. यावेळेला ऑन साईडला पुल केलाय. पुलचा फटका पॉवरफुल. 103 धावांचा पाठलाग करताना कुणालने जशी आक्रमकता सिद्ध केली होती तशीच करावी लागणार आहे. कोण तो सामना विसरेल. युवक मित्र मंडळ केळवा बाजार आणि मायखोप या दोन टीमच्या दरम्यान काटेकी टक्कर पाहायला मिळाली आणि आता तेच दृश्य पाहायला मिळेल की काय. एनसीसी सफाळे वर्सेस सध्या आपण पाहतायत एका साईडला गावदेवी वैतीपाडा. अज्जूने जबरदस्त बॅटिंग केली. 10 षटकार ठोकले, अर्धशतक झळकावलं. 312.50च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि काय अप्रतिम बॅटिंग करत असताना षटकारांचा ज्वालामुखी उसळला. सुपर डिलिव्हरी, अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. हार्दिक किने आम्हाला दर्शवत आहेत 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 13 अर्धशतका लागलेत या स्पर्धेमध्ये. हा एक उच्चांक. 14 अर्धशतका लागलेत आणि हे 15वा अर्धशतक. रेकॉर्ड ब्रेक आपण पाहू शकला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 12वर जाऊन पोहोचली गेली. युवराजने कमबॅक केला. अंडर-25चा हा खेळाडू आहे. तर एका साईडला एक्सपिरियन्स खेळाडू किरण गुरुद्वान याने आपल्या करिअरमध्ये टेनिस बॉलमध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया साध्य केले. अप्रतिम चांगला बॉल होता. काय युवराज वैतीने गोलंदाजी केले. मला आठवतं अंडर-25ची मॅच वाडा तालुका आणि गातेजचं ते मैदान. काय बॉलिंग केली होती या गोलंदाजाने. मी समालोचन करताना पाहिलं काय प्रभावित केलं होतं फायनल डेला. अप्रतिम. आई चंडिका कोपर या टीममधून खेळताना मॅग्निफिसंट बॉलिंग. सुनील वैती यांचे सुपुत्र आहेत. आपल्या पिताश्रींच्या पावलोपावली मात्र चांगलं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केले. हाच तो खेळाडू. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल सरळ निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना मॅग्निफिसंट बॉलिंग. पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या 2 बॉलवर 12 रन आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे युवराज वैतीने यावेळेला दर्शवून दाखवलं. 24 बॉलमध्ये 89 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आज अज्जूने सर्वांची मने जिंकलेत. फक्त एकच नाव घोंगावलं ते सकाळच्या या सत्रामध्ये. 7 बॉल आणि 7 षटकार मारत 10 षटकार त्याचे कंप्लीट झाले आणि जास्तीत जास्त एका इनिंगमध्ये षटकार मारणारा खेळाडू अज्जू भगतला आपण पाहू शकलात. या अगोदर जयेश गरतने 2021 मध्ये जी बॅटिंग केली होती आणि अप्रतिम षटकारांची उधळण केली होती त्यानंतरचं मात्र अज्जू भगतला आपण पाहतायत. काय बॅटिंग करताना पाहायला मिळाला आणि आज रबर बॉलच्या क्रिकेटच्या इतिहासाला नव्या शब्दाने मात्र हे 6 बॉल 6 षटकार मिळाले. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा SP बॉयज ट्रॉफी 2026. सकाळच्या सत्रामध्ये शुभमजी पाध्ये साहेब यांना आपण पाहतायत. आजचा सलग 5वा दिवस सकाळच्या सत्रापासून तर रात्रीच्या सत्रापर्यंत याच मैदानावर राहणं
मात्र सातत्याने पाहायला मिळत आहेत. यावेळेला सरळ बॉल निघून जाईल. खराब फिल्डिंग, 4 रन. सिद्धार्थच्या बॅटमधून चौकार. झाला होता आणि सरळ बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. सिद्धार्थ पवारच्या बॅटमधून मात्र या वेळेला अप्रतिम षटकार पाहायला मिळेल. षटकार चौकारांचा पाडा बोलावाच लागणार आहे. 6 धावा. कडक कडक स्ट्रोक ह्या वेळेला पाहायला मिळतोय. षटकार आलाय आणि इथून चांगला बॉल पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. विपुलचा हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत 22 या धावसंख्येवर 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यावेळेला ऑन साईडला कडक स्ट्रोक सिद्धार्थ पवारच्या बॅटमधून. पुलचा फटका अगदी आरामदायक पॉवरफुल पाहायला मिळाला. 6 धावा. पर्यंत 4 बॉल मध्ये 16 रन सिद्धार्थ पवारच्या बॅटमधून येत असताना विपुलचा बॉल सिद्धार्थ पवार मनगडाचा वापर करत असताना सरळ बॉलला फेकून दिलंय. व्हॉट अ शॉट. दिस इज अ क्लासी शॉट. 6 धावा. चौतीस रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. धावा होऊ शकतात. मी करेन. आत्मविश्वास, ती जिद्द, चिकाटी. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने राऊंड द विकेटने येत असताना कोण बदलला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 वर जाऊन पोहोचली गेली. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ झाला. 101 रनचा पाठलाग करत असताना अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 18 बॉलमध्ये 67 रनची आवश्यकता आहे. 22.33च्या सरासरीने खेळावं लागेल. रिक्वायर्ड रन रेट 21चा पाहायला मिळतोय. जबरदस्त. चा रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतोय. करंट रन रेट सध्या 17चा आपण पाहू शकाल. धुव्वादार बॅटिंग करावी लागेल. अज्जूने जशी बॅटिंग केली हे मैदान मात्र आज त्याच्या नावावर पाहायला मिळालं. अविस्मरणीय खेळी आणि क्रिकेटचा खेळच असा आहे. खेळ भावना, मैत्री आणि अविस्मरणीय असंख्य आठवणी देऊन जाणारा खेळ. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना डॉट बॉल जेवढे येतील तेवढं प्रेशराईज फलंदाज होताना पाहायला मिळतील आणि अंडर प्रेशर बॅटिंग करत असताना ती फलंदाजाची सायकोलॉजी चेंज होते. मग तो विकेट सॅक्रिफाईस करतो, मजबूर होतो खेळण्यासाठी. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आउटसाइड लेग स्टंप. नितेश कदम सर वळत आहेत. या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 35 या धावसंख्येवर. पहिला दिवस मनाचे राजे वेडी या टीमने मात्र गाजवला. या वेळेला फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 6 बॉल 6 षटकार आले आणि समाजसेवक आदरणीय सन्माननीय रोहिदासजी भगत साहेब यांच्याकडून मात्र 600 रुपये जो भगतला मिळाले. यावेळेला ऑन साईडला नो बॉलचा नामी संधी होती. ऑन साईडला खेळत असताना शॉर्ट लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1+1 आता नो प्लस फ्री हिट. 38 धावा झाले. तिसरे षटक प्रगतीपथावर.
बॉल फेकून झालेत हार्दिक दर्शवत असताना एक बॉलचा खेळ झालाय. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. इथून जर षटकारांचा पाडा बोलले तर कदाचित सामन्यामध्ये येण्याची चान्सेस निर्माण होतील, परंतु युवराज धावा देणार नाही. यावेळेला ऑन साईडला वा पिकअप शॉट पाहायला मिळतोय. या बॉलला पिक केला आणि 6 धावांमध्ये टिक करत असताना SP बॉयज ट्रॉफी षटकार. फटका खेळला होता. टी फॉर टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक, टॅलेंट, टायमिंग प्लस पॉवर प्लस अप्रतिम आपण पाहू शकताय ताकद. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 45 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 15 बॉल आहेत आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग असताना जवळजवळ आपण पाहत आहेत 56 रनची आवश्यकता असेल. 45 रन. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल डॉट येत आहेत. प्रेशर वाढत असताना पाहायला मिळतोय. दबावाखाली मात्र आता फलंदाजी होताना आपण पाहू शकाल. षटकार चौकारांचा पाडा तर बोललाय, परंतु सिद्धार्थने जबरदस्त बॅटिंग केली. 8 बॉलमध्ये 29 रन त्याच्या बॅटमधून आलेत. 9 बॉलमध्ये 13 रन किरण गुरुद्वानच्या बॅटमधून धावा आलेत. कालचा दुसरा T20चा सामना भारत वर्सेस इंग्लंड. 17व्या षटकामध्ये 29 धावा रवी बिश्नोईच्या आणि संपूर्ण मात्र पारडं जड झालं इंग्लंडच्या बाजूने. 190 धावा चीज झाल्या. यावेळेला ऑन साईडला मनगडचा वापर. वाह, चेंडूने केलाय हवाई सफर. करारा प्रहार. षटकार. 6 धावा. ची पार्टनरशिप यावेळेला पूर्ण होत असताना पाहायला मिळते. 50 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा युवराज वैती. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वाह, किरण गुरुद्वानचा ट्रेडमार्क शॉट. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय किरण गुरुद्वान. 6 धावा. लव शॉट. मात्र या वेळेला बॅटिंग मध्ये रंग आणताय तर कॅन्डी या वेळेला संगीत मध्ये रंग आणताना पाहायला मिळत आहे. सदाबहार गीत सध्या एव्हर ग्रीन पाहायला मिळत आहेत आणि हे ग्रीन मैदान आहे. 12 बॉल 44 रनची आवश्यकता. आता इथे प्रोफेशनल क्रिकेट जसं खेळतात ना तसं खेळावं लागेल. म्हणजे षटकार तुम्हाला 12 बॉलमध्ये किती मारायचे आहेत. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या 66 धावा होत्या. 9 धावेने पुढे होता. इथे 57 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच एक चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग आतापर्यंत होत असताना पाहायला मिळते. सिद्धूच्या बॅटमधून सिद्धार्थ पवार एका साईडला तर एका साईडला KG किरण गुरुद्वान टेक्निकली साऊंड सुपर बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत आणि अक्षरशः खेळपट्टी आता त्यांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. असं नाहीये की वेडेवाकडे स्ट्रोक खेळून मात्र धावा जमवलेत. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळत आहेत. फॅन्सी शॉट सुद्धा पाहायला मिळाले. टेक्निकली साऊंड. संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 57. 12 बॉल 44. मॅच अजून बॅलन्स. यावेळेला ऑन साईडला वन हँडने मात्र जरूर खेळले गेलंय. 1 रन तर मेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेके येईपर्यंत 1च रन. नयन भगत, रोहिदास भगत यांचे सुपुत्र पाहायला मिळत आहेत. सफाळे प्रीमियर लीग मध्ये काय गोलंदाजी केली होती आणि मॅच विनर. आणि जेव्हा त्याची इंटरव्ह्यू मी कव्हर केली त्यावेळेला त्याच्या डोळ्यातून अश्रू, आनंदाश्रू मात्र पाहायला मिळाले होते. काय ती व्हिडिओ व्हायरल झाली होती. नयन भगत हाच तो गोलंदाज. आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 43 रनची आवश्यकता आहे.
प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न नयन भगत जाणतायत. ॲडव्हान्टेज मिळतो यावेळेला लेफ्ट आर्म गोलंदाज असल्यामुळे. थोडासा मात्र बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेला पिच करत असताना पाहायला मिळतो, कारण लेग स्टंपला खेळतायत आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिली. आता 10 बॉल 43 रन. अप्रतिम बॉडी लाईन डिलिव्हरी, वा, अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. नाकाला सुगंध करून जाणारा या मातीचा पाहायला मिळतोय. डॉट बॉल. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 43. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. बॉल पाठीमागे निघून जाईल तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 59 या धावसंख्येवर. आज सुनील चौधरी हे सुद्धा खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर, नो डाऊट अबाउट इट. मॅचचा आनंद घेत असताना, ऑटोमध्ये येत असताना ऑनलाईन मॅचचा आनंद घेत होते आणि आज प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी हजर राहिलेत. मग तो अर्नाळा किल्ला असो, तिथे सुद्धा येऊन मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळाले. आणि शुभमजी पाध्ये यांनी जी स्टेटमेंट दिली होती अर्नाळा किल्ल्यामध्ये, ज्या ग्राउंडवर अप्रतिम पाहायला मिळाली. काय स्पर्धा होती, अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. नयन भगतचं हे निर्णायक षटक पाहायला मिळतं. टर्निंग पॉइंट ओव्हर. ती NCC सफाळे 11 या टीमसाठी आपण पाहू शकतायत. ऑन साईडला सिद्धार्थ पवारच्या बॅटमधून हुक केलंय आणि 6 धावा बुक करत असताना स्टायलिश शॉट. पासष्ट रन झाले, 65 एकंदरीत पाहायला मिळत आहेत. चला एडवन टीम, या षटकाच्या अगोदर जर तुम्ही आले नाहीत तर तुम्हाला बॉलची पेनल्टी लावली जाईल, याची दखल घ्या. चला आलेले आहेत, टॉस करूया आपण लगेच. प्रशांत जाधवडे सर त्या ठिकाणी असतील. सहा बॉल 36, 6चा पाडा बोलावा लागेल 6 बॉलवर. काय बॅटिंग केली किरण गुरुद्वान, सिद्धार्थ पवार सध्या आपण पाहतायत. दोन्ही फलंदाज विचारपूस करत असताना अज्जू भगतने जी आज बॅटिंग केली 312.50चा स्ट्राईक रेट. स्वरूप न्यू बॉलर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी मात्र मैदानाच्या एक बॉल होत्या ना. मग सहा बॉल 36 रन. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना स्वरूपला आपण पाहतायत, एक अपकमिंग यंग टॅलेंट गावदेवी वैतीपाडा या टीमचा. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. ह्या वेळेला पहिलाच बॉल खूपच बाउन्स पाहायला मिळाला आवाक्याच्या बाहेर आणि इथून मात्र आपण पाहताय सिद्धार्थ पवार धाव घेण्याच्या प्रयत्नात जरूर होते. किरण गुरुद्वान स्वतःकडे कॉन्फिडन्स लेवल ठेवतायत, परंतु इथून जर आपण पाहिला तर यस डेफिनेटली व्हाईट बॉल. आणि व्हाईट बॉल आल्यानंतर आता 6 बॉल 35 रन, 1 फॉर दी ओव्हर. त्या ठिकाणी जरूर स्वरूपला सांगितलं नितेश कदम सरांनी 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया साध्य होईल का, परंतु इथे रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल सिद्धार्थ पवार या फलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतायत. सध्या अज्जू भगत येत आहेत आणि स्वरूपला सांगतायत बिनधास्त तू गोलंदाजी कर. 27 नंबरची जर्सी परिधान करणारा SP बॉयज ट्रॉफी शुभमजी पाध्ये यांची देण. गेली 5 पर्व आपण पाहिलं, 6वं पर्व आणि 6वं पर्व सुद्धा अप्रतिम. अप्रतिम ऑन साईडला जरूर खेळले गेलंय, परंतु इथून कॅच ड्राफ्ट होत असताना एक नंतर डेफिनेटली मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 67 धावा, 67 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आता बॉल आहे तुमच्याकडे 5 आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी रन्स हव्यात त्या 34. हरिदास हॅरी यांना सुद्धा आपण पाहतायत. किरणजी कारभारी साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल. वेलकम. ऑन साईडला खूप चांगला फटका
कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट शॉट बाय आयुष, 6 धावा. यावेळेला टर्न झाले, चौकार येतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या 77 वर जाऊन पोहोचली गेली, 77. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले, परंतु बेधडक बॅटिंग केली होती. बॉल डॉट आले तिथे कदाचित किरण गुरुद्वानने जवळजवळ आपण पाहिलं तर 1 ओव्हरच्या वर डॉट बॉल येत असताना 8 बॉल डॉट आले. जर तिथे कदाचित किरण गुरुद्वानच्या बॅटमधून 20 रन जर मॅक्झिमम आल्या असत्या तर इथे आता 97 पर्यंत मजल मारली असती. सिद्धार्थ पवारने मात्र 2 डॉट बॉल खेळले. चांगला स्ट्राईक रेट त्याचा मेंटेन केला गेला होता. 36 रन त्याच्या बॅटमधून आल्या. आणि इथून जर आपण पाहिला तर रिव्ह्यू घेतला गेलाय. या आपण चेक करूया. नदीम शाह सर या ठिकाणी आहेत. सफाळे 11 वर्सेस गावदेवी वैतीपाडा. सकाळच्या सत्रामध्ये चिराग वैती यांना सुद्धा आपण पाहत आहेत. अप्रतिम उद्याची वाट पाहतील. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि अशा प्रकारे मात्र विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. बाल्या ह्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कांद्रेभुरे या ठिकाणाहून त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. अतिशय चांगला खेळ पहिल्या दिवसात मनाचे राजे वेडी टीमने अप्रतिम खेळ दाखवला. अंतिम 6 मध्ये दरवाजे ठोकले. दुसरा दिवस अप्रतिम आपण पाहू शकलात. ज्या अनुषंगाने चांगला खेळ होत असताना दुसऱ्या दिवसामध्ये युवक मित्र मंडळ केळवा बाजार या टीमने मात्र बाजी मारली. तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर चांगला खेळ करत असताना